हॅलो, गुड मॉर्निंग. आज सुरू करायचं आपल्याला लास्ट टॉपिक ऑफ दिस चॅप्टर. ओके, 3.5. प्रिव्हियस टॉपिक कुठला होता आपला? 3.4, रायटिंग केमिकल फॉर्म्युले. केमिकल फॉर्म्युले कसे लिहितात हे आपण बघितलं होतं. ओके, कंपाऊंडचे केमिकल फॉर्म्युले. एखादं केमिकल कंपाऊंड असेल, सपोज हायड्रोजन एक एलिमेंट आहे, क्लोरीन एक एलिमेंट आहे, मग त्यांची व्हॅलेन्सी काय? व्हॅलेन्सी इज द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर ॲटम ऑफ दॅट एलिमेंट. ओके, सो ते दोघं कंबाईन करून क्रिस क्रॉस रूल वापरून केमिकल फॉर्म्युला कसा तयार करतात हे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं. नाव coming to the last topic of this chapter, it is molecular mass and mole concept. 3.5 टेक्स्टबुक मध्ये दाखवून देतो कुठे आहे. इट इज ऑन पेज नंबर 39. 3.5 मॉलिक्युलर मास अँड मोल कन्सेप्ट. सो आता काय आहे, नाव वाचून काय लक्षात येतं तुम्हाला? मॉलिक्युलर मास म्हणजे त्या पर्टिक्युलर मॉलिक्युलचं मास किती असेल हे आपल्याला मोजायचं. बिफोर दॅट, प्रिव्हियसली इन दिस चॅप्टर वी हॅव स्टडीड अबाउट ॲटॉमिक मास. एखाद्या पर्टिक्युलर ॲटमचं मास कसं मोजतात हे आपण बघितलं होतं. परत एकदा सांगून देतो, रिकॉल करा. रिकॉल, ॲटॉमिक मास सपोज ते A1 ने डिनोट केलेलं आहे, दॅट इज 1 AMU, ॲटॉमिक मास युनिट डिनोटेड बाय U. त्याचं युनिट कशात मोजतात? युनिटलाच युनिट म्हणलेलं आहे त्यांनी. ओके, त्याचं युनिटच युनिट आहे अँड दॅट इज इक्वल टू, कशाशी कम्पेअर केलं होतं आपण, आठवतंय का तुम्हाला? 1/12 ऑफ द मास ऑफ वन ॲटम ऑफ कार्बन 12. म्हणजे कार्बन 12 कोण आहे? कार्बनचा आयसोटोप आहे. We are comparing the atomic mass of any element of one atom of any element, that is one atomic mass unit equals to 1/12 of the mass of one atom of carbon 12. Okay, in that way we calculated atomic mass. आता ह्या सगळ्या atomic masses ची जर ऍडिशन केली, एखाद्या पर्टिक्युलर एलिमेंट मध्ये किती ॲटम्स आहेत आपल्याला माहित नाही, पण ह्या सगळ्या ॲटम्सची जर ऍडिशन केली आणि ते ऍडिशन करून जो मॉलिक्यूल तयार होतोय, दॅट पर्टिक्युलर मॉलिक्यूलचं मास is known as the molecular mass. Okay, so molecular mass कसं कॅल्क्युलेट करणार आता? For any substance, it is the sum of the atomic masses of all the atoms in a molecule of the substance. त्या पर्टिक्युलर सबस्टन्स मध्ये जेवढे ॲटम्स असतील त्या सगळ्या ॲटम्सच्या ॲटॉमिक मासेसची जर ऍडिशन केली तर आपल्याला पर्टिक्युलर मॉलिक्यूलचं मास मिळतं. ओके, सो टेक्स्टबुक मध्ये वाचतोय मी, लक्षात आहे. In section 3.2.2 we discussed the concept of atomic mass. Atomic mass काय आपण आता बघितलं. This concept can be extended to calculate molecular masses. The molecular mass of a substance is the sum of atomic masses of all the atoms in a molecule of the substance. त्या particular molecule मध्ये जेवढे atoms present आहेत त्या सगळ्या atoms atomic masses ची addition करायची. त्या सगळ्यांची addition केल्यावर जे आन्सर मिळतं that is the molecular mass of that particular molecule. It is therefore the relative mass of a molecule expressed in atomic mass unit. म्हणून relative mass of molecule, जे काही मॉलिक्यूलचं रिलेटिव्ह मास मिळेल कॅल्क्युलेशन केल्यानंतर, दॅट इज ऑल्सो एक्सप्रेस्ड इन ॲटॉमिक मास युनिट. ते सुद्धा युनिट मध्ये एक्सप्रेस केलं जातं. का? कारण की ते सगळ्या युनिट्सची ऍडिशन केलेली आहे, सगळ्या ॲटमच्या ॲटॉमिक मासेसची ऍडिशन केलेली आहे. ओके, म्हणून फॉर एक्झाम्पल आता बघ, खाली इथे एक्झाम्पल दिले 3.1 त्यांनी सॉल्व्ह केलेलं आहे. 2 एक्झाम्पल आहेत, त्यातलं एक मी बोर्डवर लिहिलंय, नीट लक्ष द्या. त्यांनी काय मेन्शन केलं, काय करायला सांगितलं तुम्हाला? कॅल्क्युलेट द रिलेटिव्ह मॉलिक्युलर मास ऑफ वॉटर. वॉटर मॉलिक्यूल जे आहे दॅट इज H2O. H2O इज 1 मॉलिक्यूल ऑफ वॉटर. ह्याचा आपल्याला मॉलिक्युलर मास काढायचं आहे या H2Oचं. मग कसं काढणार? H2O म्हणजे 2 एलिमेंट आहेत. कुठले 2 वेगळे एलिमेंट आहेत? हायड्रोजन अँड ऑक्सिजन. 2 डिफरंट एलिमेंट्स आर प्रेझेंट. मग त्यांचे अटॉमिक मासेस आपल्याला माहिती आहेत. रेफर टू दिस टेबल. Refer to table on page number 35, table 3.2, atomic masses of few elements. इथे सगळ्यांचे atomic masses दिलेले आहेत. ओके, हे atomic masses चा यूज करून त्यांची ऍडिशन करून आपल्याला ह्या पर्टिक्युलर मॉलिक्यूलचं मास काढायचं. सो लेट अस सी नाउ. atomic mass of hydrogen is 1 unit and atomic mass of oxygen is 16 unit. Refer table 3.2. table 3.2 रेफर करा हवं तर त्याच्यासाठी. ओके, Now we will calculate for this particular molecule H2O. Molecular mass of H2O. हा H2O म्हणजे काय इथं? This H2O is 1 molecule. That is 1 molecule of water. 1 molecule of water. हायड्रोजनचे 2 ॲटम आहेत. So we will multiply it by 2. 2 into 1. 1 म्हणजे हे 1 युनिट आहे. So 2 into 1 plus 1 atom of oxygen. So 1 into 16 unit. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती आहे? 16. म्हणून 1 into 16. 2 into 1 plus 1 into 16. 2 into 1 is 2.
plus 1 into 16 is 16. 2 plus 16 will give you 18 units. So molecular mass of one molecule of H2O is 18 unit. हे युनिट कशात मोजलेले आपण? दिस इज द ॲटॉमिक मास युनिट. ॲटम्सची ॲडिशन केलेली आहे म्हणून त्याला युनिट दिलेला आहे. युनिट हे युनिट दिले त्याला. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट मॉलिक्युलर मास. सिंपल कन्सेप्ट आहे, सिंपल कन्सेप्ट आहे. नेक्स्ट इज 3.5.2 that is formula unit mass. आता हे formula unit mass is also same as molecular mass. molecular mass सारखीच ऍडिशन करायची. ओके, फक्त त्याला formula unit mass का नाव दिलंय? Because for any substance it is the sum of the atomic masses of all the atoms in a formula unit of a compound. एक पर्टिक्युलर कंपाऊंडचा जो फॉर्म्युला आहे, सपोज NaCl is the compound formula for sodium chloride. मग सोडियम क्लोराइड म्हणजे NaCl चे ॲटॉमिक मासेस घ्यायचे आणि मग त्यांची ऍडिशन करायची. सिंपल, जसं मॉलिक्युलर मास मध्ये केले सेम तसंच. कॅल्क्युलेटेड इन द सेम मॅनर ॲज वी कॅल्क्युलेट मॉलिक्युलर मास. द ओनली डिफरन्स इज दॅट इथे आपण पूर्ण फॉर्म्युला युनिट कन्सिडर करतो. जसं इथे एंटायर मॉलिक्यूल कन्सिडर केलं होतं म्हणून मॉलिक्युलर मास नाव दिलं. इथं पूर्ण फॉर्म्युला म्हणजे आता वॉटरचा फॉर्म्युला काय आहे? H2O. फॉर्म्युला काय आहे? H2O. तोच इथं कन्सिडर केला. या मेथडनी सॉल्व्ह केले तरी 18 युनिटच आन्सर येणार आहे वॉटरसाठी. ओके, सेम आहे, फक्त फॉर्म्युला युनिट मास नाव वेगळं दिलेलं आहे. कॅल्क्युलेशन इज द सेम प्रोसेस. ओके, सो आय एम रीडिंग, लक्षात आहे. द फॉर्म्युला युनिट मास ऑफ अ सबस्टन्स इज अ सम ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ ऑल ॲटम्स इन अ फॉर्म्युला युनिट ऑफ अ कंपाऊंड. फॉर्म्युला युनिट मास इज कॅल्क्युलेटेड इन द सेम मॅनर ॲज वी कॅल्क्युलेट द मॉलिक्युलर मास. जसं मॉलिक्युलर मासचं कॅल्क्युलेशन केलं तसंच फॉर्म्युला युनिटचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. The only difference is that we use the word formula unit. Formula unit हा शब्द का यूज केलाय? We use the word formula unit for those substances whose constituent particles are ions. ज्यांचे constituent particles हे ions आहेत त्यांच्यासाठी formula unit mass हे नाव दिलं जातं. For example, sodium chloride has a formula unit NaCl. So its formula unit mass can be calculated as. आता बोर्डवर दाखवतो मी, त्यांनी डायरेक्ट केलेलं आहे, आपण व्यवस्थित सॉल्व्ह करून दाखवतो तुम्हाला. सोडियम क्लोराइड म्हणजे याच्यात दोन आयन्स प्रेझेंट आहेत, Na प्लस अँड Cl मायनस. ओके, हिअर इट इज NaCl. NaCl चा अर्थ काय? दॅट इज Na प्लस अँड Cl मायनस. आयन्स आर प्रेझेंट अँड बाय युझिंग दॅट आयन्स वी फॉर्म्युला जनरेट झालाय. कंपाऊंड फॉर्म्युला काय जनरेट झालाय? सोडियम क्लोराइडचा NaCl. ओके, सो नाव फॉर्म्युला युनिट मास. दिस फॉर्म्युला युनिट मास ऑफ NaCl कसं कॅल्क्युलेट करणार? Na पण सिंगल आहे आणि Cl पण सिंगल ॲटम आहे. वन ॲटम ऑफ Na इज गेटिंग कंबाइंड विथ वन ॲटम ऑफ Cl टू फॉर्म द कंपाऊंड NaCl. सो 1 into atomic mass of Na plus 1 into atomic mass of Cl. atomic mass of Na किती आहे? 23. atomic mass of Cl किती आहे? 35.5. हे कुठून मिळालंय? रेफर दॅट टेबल 3.2. फ्रॉम देअर यू विल गेट ऑल द atomic masses. So 1 into 23 plus 1 into 35.5, that is 23 plus 35.5 will give you 58.5 unit. This U stands for atomic mass unit. So formula unit mass of NaCl equals to 58.5 unit. That is atomic mass unit. Same way, त्याच्या खाली अजून एक सॉल्व्ड एक्झाम्पल दिलंय टेक्स्टबुक मध्ये, हे तुम्हाला होमवर्क साठी करायचंय. एक्झाम्पल 3.2, कॅल्क्युलेट द फॉर्म्युला युनिट ऑफ CaCl2, that is calcium chloride. CaCl2 साठी तुम्हाला इथे सोल्युशन दिलेलं आहे. दिस यू विल राईट डाऊन फॉर होमवर्क. ऑल्सो ऑन पेज नंबर 39 हे जे एक्झाम्पल होतं 3.1 ह्याच्यामध्ये वॉटरचं आपण इथे कॅल्क्युलेट केलंय. दुसरं एक्झाम्पल होतं HNO3चं. ओके, HNO3चं जे आहे ते तुम्ही ह्याच्यामध्ये टेक्स्टबुक मध्ये बघून सॉल्व्ड एक्झाम्पलच आहे ते होमवर्क साठी तुम्ही करणार आहात. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट मॉलिक्युलर मास अँड फॉर्म्युला मास युनिट. दोघांची कॅल्क्युलेशनची पद्धत सेम आहे, फक्त नाव वेगळं दिलेलं आहे. ओके, बट कॅल्क्युलेशन इज सेम. नाव कमिंग टू द नेक्स्ट कन्सेप्ट, दॅट इज मोल कन्सेप्ट. आता हे मोल काय आहे? ओके, आतापर्यंत आपण काय बघितलं? आपण ॲटॉमिक मास युनिट बघितलं, आपण मॉलिक्युलर मास युनिट बघितलं. ओके, सो दॅट ऑल कॅल्क्युलेशन इज इन युनिट इन टर्म्स ऑफ मास. मास कॅल्क्युलेट करतो आपण, पण त्या मास मध्ये किती पार्टिकल्स प्रेझेंट आहेत हे आपण नाही बघितलेलं. आणि केमिस्टला किंवा रिसर्चर्सला, जे रिसर्च करतायत, जे सायंटिस्ट लोक आहेत, केमिस्ट आहेत, त्यांना कॅल्क्युलेशन पर्पजसाठी नंबर ऑफ पार्टिकल्स लागतात. त्या पर्टिक्युलर ॲटम मध्ये किती पार्टिकल्स प्रेझेंट आहेत हे त्यांना लागतं. अँड फॉर दॅट दिस मोल कन्सेप्ट इज इंट्रोड्यूस्ड. ओके,
लेट अस रीड. काय करायचं इथे आपल्याला? हिअर वी हॅव टू फाइंड आउट द क्वांटिटी ऑफ अ सबस्टन्स. आपल्याला त्या सबस्टन्सची क्वांटिटी, आपण फक्त मास काढले इथे 18 युनिट मास काढलं, बट क्वांटिटी किती आहे, नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत हे नाही माहित. सो हिअर वी हॅव टू फाइंड आउट द क्वांटिटी ऑफ अ सबस्टन्स इन टर्म्स ऑफ नंबर ऑफ इट्स मॉलिक्युल्स और atoms. नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑफ और atoms अँड नॉट इन टर्म्स ऑफ देअर मासेस. त्यांच्या मासवर डिपेंड राहायचं फक्त आपल्याला. त्याच्या पर्टिक्युलर मास मध्ये किती नंबर ऑफ atoms आणि किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अँड फॉर दॅट पर्पज, टू डू दिस, अ न्यू युनिट मोल वॉज इंट्रोड्युस्ड. फॉर दॅट पर्पज ओनली दिस मोल कन्सेप्ट इज इंट्रोड्युस्ड. आता हे मोल काय आहे अजून डिटेल मध्ये वाचूयात आपण. कमिंग टू पेज नंबर 40 टॉप 3.5.3 मोल concept. Take an example of reaction of hydrogen and oxygen to form water. Water ची रिएक्शन बघा काय दिली आहे. 2H2 plus O2 gives 2H2O. Okay? So the above reaction indicates that two molecules of hydrogen. इथं molecule शब्द वापरला, atoms नाही. So त्यातला फरक काय सांगून देतो तुम्हाला. जर का तुम्ही H2 लिहिताय, ओके, if you are writing H2, हे बघा इथं लिहितो साइडला, if you are writing only H2, this means it is a molecule. Okay, it is a hydrogen molecule. Two hydrogen atoms are combining together to form a molecule. आठवा molecule ची concept, molecule ची definition आठवा. When two or more atoms combine together they form a molecule. H2 हा particular molecule आहे हायड्रोजनचा, आणि H2O हा कुठला मॉलिक्यूल आहे? दिस इज वॉटर मॉलिक्यूल. H2O इज वॉटर मॉलिक्यूल. नुसता H2 हायड्रोजन मॉलिक्यूल, H2O वॉटर मॉलिक्यूल. सो आणि इथे काय फॉर्म होतोय आता? 2H2O. 2H2 plus O2 gives 2H2O. So the above reaction indicates that two molecules of hydrogen combine with one molecule of oxygen to form two molecules of water. अशा पद्धतीची ती रिएक्शन इथं दिलेली आहे. or in terms of unit जर मोजायचं असेल, then they have written 4 unit of hydrogen molecules combined with 32 units of oxygen molecules to form 36 units of water molecules. हे in terms of unit calculation केलं. Okay. So from this we can infer from the above equation that the quantity of a substance can be characterized by its mass or the number of molecules. सो एक तर मास मध्ये पण मोजू शकता, जे युनिट मध्ये मोजलंय, जेव्हा युनिट मध्ये मोजतोय दॅट इज मास कॅल्क्युलेशन, आणि जेव्हा नंबर ऑफ मॉलिक्युल्स मध्ये मोजतोय, हे जे कॅल्क्युलेशन केलेलं आहे डायरेक्ट H2O लिहिलंय. H2O म्हणजे एक वॉटर मॉलिक्यूल, एक हायड्रोजन मॉलिक्यूल आणि एक ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे, बरोबर, अँड दे आर कंबाइनिंग टुगेदर. सो इथं शब्द लिहिताना कसे लिहिणार? इन टर्म्स ऑफ मॉलिक्युल्स जर मला म्हणायचंय तर वॉटरचा फॉर्म्युला कसा तयार झालाय? 1 मॉलिक्यूल ऑफ हायड्रोजन अँड 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन, दे आर कंबाईन. आणि फॉर्म्युला मध्ये इथे काय दिलं? 2H2 plus O2 लिहिलंय, म्हणजेच 2 molecules of hydrogen combined with 1 molecule of oxygen to form 2 molecules of water. अशा पद्धतीने तो फॉर्म्युला इथं दिलेला आहे. थोडक्यात सांगायचं काय? कॅल्क्युलेशन द क्वांटिटी ऑफ एनी सबस्टन्स, जी क्वांटिटी आपल्याला मोजायची आहे, दॅट क्वांटिटी कॅन बी कॅरेक्टराइज्ड बाय मास ऑल्सो अँड बाय नंबर ऑफ मॉलिक्युल्स ऑल्सो. बट a chemical reaction equation indicates directly the number of atoms or molecules taking part in the reaction. एखादी रिएक्शन जेव्हा आपण लिहितो तेव्हा डायरेक्टली नंबर ऑफ atoms or molecules, थोडक्यात इथे जर का NaCl फॉर्म झालाय, सो Na and Cl टोटल कंपाऊंड साठी काय म्हणणार आपण? काय म्हणणार? दिस इज 1 atom of Na and 1 atom of Cl कंबाइनिंग टुगेदर. एक पर्टिक्युलर ॲटमचं कन्सिडरेशन केलं जातं त्या ठिकाणी. Therefore it is more convenient to refer the quantity of a substance in terms of number of molecules or atoms rather than their masses. So here mole concept मध्ये atomic mass or molecular mass is taken in grams. It is taken in grams. आपण वरती म्हणलेले quantity of a substance in terms of number of its molecules or atoms. नंबर ऑफ मॉलिक्युल्स और ॲटम्सच्या फॉर्म मध्येच आपल्याला ते मोजायचं आहे, नॉट इन टर्म्स ऑफ देअर मासेस. त्यांच्या मासेसच्या टर्म्स मध्ये मोजायचं नाही. मास म्हणजे काय? हे जे ॲटॉमिक मास युनिट आहे या टर्म्स मध्ये कॅल्क्युलेशन करायचं नाहीये. पर्टिक्युलर नंबर ऑफ मॉलिक्युल्स और ॲटम्स किती प्रेझेंट आहेत ह्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. अँड फॉर दिस खाली म्हणतायत ते, सो अ न्यू युनिट मोल वॉज इंट्रोड्यूस. फॉर दिस पर्पज अ न्यू युनिट मोल वॉज इंट्रोड्यूस. आता काय आहे?
1 मोल ऑफ एनी स्पीशीज, कुठले स्पीशीज असतील, ॲटम्स असतील, मॉलिक्युल्स असतील, आयन्स असतील और पार्टिकल्स असतील, इज दॅट क्वांटिटी इन नंबर हॅव्हिंग अ मास इक्वल टू इट्स ॲटॉमिक और मॉलिक्युलर मास इन ग्राम्स. सो या ठिकाणी आपल्याला ग्राम्स मध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्या पर्टिक्युलर ॲटम मध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट आहेत, त्या पर्टिक्युलर मॉलिक्युल मध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट आहेत इन टर्म्स ऑफ ग्रॅम्स अँड नॉट इन टर्म्स ऑफ युनिट. सो हियर atomic mass or molecular mass is taken in grams. That is convert, what we convert unit, हे जे U होतं युनिट, सगळीकडे जे आपण atomic mass unit U मध्ये कन्सिडर केले, we convert this unit to grams, but number remains the same. जी फिगर आहे, फिगर will remain same. For example, atomic mass of hydrogen 1 unit, in terms of atomic mass कॅल्क्युलेट केलं 1 युनिट आलं, आणि ग्रॅम atomic mass of hydrogen is also 1 gram. सो आपण काय केलं, फक्त युनिटला चेंज केलं ग्रॅम मध्ये, 1 1, इट इज सेम, नंबर रिमेन्स द सेम, फक्त युनिट चेंज केलं. ओके, युनिट त्या ठिकाणी चेंज करायचं आहे फॉर कॅल्क्युलेशन इन टर्म्स ऑफ मोल्स. इन टर्म्स ऑफ मोल्स जर कॅल्क्युलेशन करायचं आहे तर युनिट इज कन्वर्टेड टू ग्रॅम ॲटॉमिक मास मध्ये त्याचं कॅल्क्युलेशन आहे. ओके, सो आता बघा काय आहे मोल. द नंबर ऑफ पार्टिकल्स, the number of particles, that is atoms, molecules or ions, number of particles present in 1 mole of any substance is fixed. It is fixed with the value 6.022 into 10 raised to 23. This is an experimentally obtained value. हे सगळे एक्सपेरिमेंट करून, रिसर्च करून ही व्हॅल्यू ऑब्टेन केलेली. ओके, दिस नंबर इज कॉल्ड Avogadro constant or Avogadro number. Avogadro number or Avogadro constant, which is represented by n naught. n0 नो नाही आहे ते, n खाली इथे सफिक्स आहे, n सबस्क्रिप्ट 0 आहे तो. ओके, सो दॅट इज n नॉट, वी कॉल इट एज n0 और n नॉट. काय आहे हा n नॉट? दिस इज Avogadro नंबर. कुणी इन्व्हेंट केलाय? दिस इज कॉल्ड Avogadro कॉन्स्टंट और Avogadro नंबर, नेम्ड इन द ऑनर ऑफ इटालियन सायंटिस्ट Amedeo Avogadro. Amedeo Avogadro, ही वॉज अन इटालियन सायंटिस्ट. त्यांनी हा सगळा रिसर्च करून एका पर्टिक्युलर मोल सबस्टन्स मध्ये, एका पर्टिक्युलर सबस्टन्स, ॲटम असेल, मॉलिक्युल असेल, त्याच्यामध्ये किती पार्टिकल्स असतील हे फाइंड आउट करण्यासाठी एक्सपेरिमेंटली त्यांनी हा नंबर फाइंड आउट केला. दॅट नंबर इज कॉल्ड Avogadro नंबर. व्हॅल्यू किती आहे त्याची? 6.022 इंटू 10 raised to 23 इन नंबर. म्हणजे एका छोट्याशा ॲटम मध्ये एवढे सारे नंबर ऑफ पार्टिकल्स प्रेझेंट आहेत. 10 raised to 23 म्हणजे 10 वरती 23 शून्य मल्टिप्लाय केलं तर किती मोठा आकडा येईल तो. ओके, करून बघा हवं तर, हे सॉल्व्ह करून लिहून बघा, नॉर्मल नंबरच्या फॉर्म मध्ये, नॅचरल नंबरच्या फॉर्म मध्ये लिहून बघा किती मोठा नंबर मिळेल तुम्हाला. हे इन टर्म्स ऑफ मल्टिप्लिकेशन लिहिलेलं आहे इथं, बट हे जर तुम्ही मल्टिप्लाय केलं याच्यासोबत तर किती मोठा नंबर मिळेल हे मॅथ्स मध्ये तुम्हाला शिकवत असतील. ठीक आहे, कसं हे सॉल्व्ह करायचं तो करून बघा कॅल्क्युलेशन, किती मोठा नंबर मिळेल. सो एवढे सारे पार्टिकल्स प्रेझेंट आहेत इन एनी पर्टिक्युलर ॲटम और मॉलिक्युलर आयन ऑफ एनी सबस्टन्स. ओके, that is called as mole. One mole of any substance, कुठलाही substance equals to 6.022 into 10 raised to 23 in number, in terms of number. आता याचं कंपॅरिझन करायचं झालं तर एक साधं उदाहरण देतो. इट इज सेम एज 1 डझन. 1 डझन म्हणजे किती? 12 इन नंबर, 12. सपोज तुम्ही दुकानात गेला, एग्स आणायला गेला, अंडी आणायला गेला, तुम्ही काय म्हणता? 1 डझन अंडी द्या, गिव्ह मी 1 डझन ऑफ एग्स. 1 डझन एग्स कॅरीज हाऊ मेनी एग्स? 12. ओके, सो हा जो 12 नंबर आहे ह्याला शॉर्ट फॉर्म काय दिलेला आहे? डझन. इट इज गिवन एज डझन. सिमिलरली 6.022 इंटू 10 raised to 23 हा जो नंबर आहे त्याला शॉर्ट फॉर्म काय दिलाय? 1 मोल. ओके, अजून एक एक्झाम्पल होतो. आता हे डझन रिमेन्स सेम, नंबर कुठले असो, तुम्ही उद्या फ्रूट वाल्याकडे गेला, तुम्ही काय म्हणणार? 1 डझन केळी द्या, गिव्ह मी 1 डझन ऑफ बनानास. 1 डझन बनानास contain how many bananas in number? 12. It contains 12. Similarly, 1 mole of any substance, मतलब कुठलाही substance असेल, ऑक्सिजन असेल, हायड्रोजन असेल, कार्बन असेल, any substance, 1 mole of that particular substance contains 6.022 into 10 raised to 23 particles in number. That was discovered by Mr. Avogadro and that is called as Avogadro number, डिनोटेड बाय n नॉट. अजून एक एक्झाम्पल देतो. सेंचुरी. सेंचुरी हा शब्द ऐकला असेल,
ओके, सचिन तेंडुलकरनी सेंचुरी मारली म्हणजे किती रन्स केले? 100 रन्स केले. सेंचुरीला तुम्ही 1000शी कम्पेअर करता का नाही? सेंचुरीला फिक्स नंबर किती आहे? 100 नंबर्स इज कॉल्ड सेंचुरी. मग ते इन टर्म्स ऑफ रन्स असतील किंवा इन टर्म्स ऑफ इयर असतील, when 100 years are completed we say that one century is completed. Okay, so in the same way when 6.022 into 10 raised to 23 numbers are completed we say that it is 1 mole for any substance. अगदी सिंपल कंपॅरिझन आहे. ओके, फॉर एक्झाम्पल 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन. आता इथे ग्रॅम म्हणलंय मी, युनिट नाही म्हणलेलं. इथे युनिटला आपण ग्रॅम मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ग्रॅम ॲटॉमिक मास बद्दल बोलतोय आपण. सो 1 ग्रॅम ऑफ हायड्रोजन इक्वल्स टू 1 मोल ॲटम्स. म्हणजेच 1 ग्राम हायड्रोजन मध्ये किती हायड्रोजन ॲटम प्रेझेंट आहेत? 6.022 इंटू 10 रेस टू 23 ॲटम्स ऑफ हायड्रोजन प्रेझेंट आहेत. सबस्टन्स चेंज केलं, ऑक्सिजन घेतला 16 ग्रॅम. आता इथं 1 नाही, इथं 16 ग्रॅम घ्यावं लागणार, कारण की 1 ॲटम ऑफ ऑक्सिजन ॲटॉमिक मास किती आहे? 16. ओके, त्याचा ॲटॉमिक मास किती आहे? 16 युनिट. 16 युनिटच्या ऐवजी युनिट चेंज करून आपण ग्रॅम घेतलं. 16 ग्रॅम ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 1 मोल ऑफ ॲटम ऑफ ऑक्सिजन. 16 ग्रॅम ऑक्सिजन इक्वल्स टू 6.022 इंटू 10 रेस टू 23 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. एवढे ॲटम प्रेझेंट आहेत 16 ग्रॅम ऑक्सिजन मध्ये. 16 ग्रॅम ऑक्सिजन मध्ये किती ॲटम्स ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट आहेत? 6.022 इंटू 10 रेस टू 23 अँड दिस नंबर इज फिक्स्ड फॉर एनी सबस्टन्स. दिस नंबर इज फिक्स्ड. ओके, सो बघा खाली त्यांनी तेच म्हटलंय, 1 मोल ऑफ एनिथिंग equals to 6.022 into 10 raised to 23 number. For example, 1 dozen is equal to 10 number, 1 gross is equal to 144 number, 1 century is equal to 100 number. हे सगळे फिक्स्ड आहेत व्हॅल्यू. ओके, besides being related to a number, a mole has one more advantage over a dozen or a gross. Disadvantage is that mass of 1 mole of a particular substance is also fixed. त्या पर्टिक्युलर सबस्टन्सचा मास पण फिक्स आहे. मास फिक्स केलेत ना आपण, ॲटॉमिक मासेस फिक्स्ड आहेत आपले. ॲटॉमिक मास कुणाशी कम्पेअर करून कॅल्क्युलेट केलेलं आहे? 1/12 ऑफ कार्बन ॲटमशी, कार्बन 12 ॲटमशी. इथे आपण ॲटॉमिक मासेस फिक्स करून टाकलेले आहेत. सो आपले नंबर्स पण फिक्स आहेत. रेफर टेबल 3.2. टेबल 3.2 मध्ये सगळ्या एलिमेंट्सचे ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत आणि ते फिक्स्ड आहेत. फक्त तिथे युनिट, हे युनिट बाजूला करून आपण काय केलंय? वी हॅव कन्वर्टेड इट इनटू ग्रॅम. कन्वर्ट युनिट टू ग्रॅम्स. मोल कन्सेप्ट साठी ग्रॅम्स मध्ये कॅल्क्युलेशन करणार आहे. ही मोल कन्सेप्टचा ऍडव्हान्टेज आहे. ओके, द मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इज इक्वल टू इट्स रिलेटिव्ह ॲटॉमिक और मॉलिक्युलर मास इन ग्राम्स. द ॲटॉमिक मास ऑफ एन एलिमेंट gives us the mass of one atom of that element in atomic mass unit. हे आपण बघितलेले प्रिव्हियसली. To get the mass of 1 mole atom of that element, that is molar mass. So याला काय म्हणणार? मोलर मास म्हणतो आपण. 1 मोल, एखाद्या ॲटमचा 1 मोल मास काढतोय ते काय, त्याला काय म्हणतात? मोलर मास. We have to take the same numerical value but change the units from unit to gram. फक्त युनिट चेंज केले, तेच त्यांनी इथे डिस्क्राइब केलेलं. नंबर सेम ठेवायचा आहे, फक्त U is converted to G. That is called molar mass. So molar mass of atoms is also known as gram atomic mass. त्याला काय म्हणतात? ग्रॅम atomic mass. म्हणजेच त्याचं दुसरं नाव काय आहे? मोलर मास. ओके, इट्स सेकंड नेम इज मोलर मास. सो फॉर एक्झाम्पल atomic mass of hydrogen, हे मगाशी सांगितलं मी तुम्हाला. 1 gram of hydrogen is equal to 6.022 into 10 raised to 23 atoms of hydrogen. 16 gram of oxygen is equal to 6.022 into 10 raised to 23 atoms of oxygen. In this way, molar mass or gram atomic mass is calculated. आता हे this was all about gram atomic mass. Now we have to come to gram molecular mass. आतापर्यंत आपण सिंगल ॲटम्स बद्दल बोललो, हायड्रोजन आणि ऑक्सिजन बद्दल बोललो. हे सिंगल ॲटम होते. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजनला कंबाईन करून कुठलं मॉलिक्यूल तयार होतं? वॉटर मॉलिक्यूल तयार होतं. इथं बघितलं आपण प्रिव्हियसली. वॉटर मॉलिक्यूलचं आपण मॉलिक्युलर मास इन टर्म्स ऑफ युनिट काय काढलं? 18 युनिट. बरोबर, दॅट वॉज इन टर्म्स ऑफ ॲटॉमिक मास. ओके, आता आपल्याला ग्रॅम मॉलिक्युलर मास मध्ये बघायचं. ग्रॅम मॉलिक्युलर मासचं दुसरं नाव मोलर मास. ग्रॅम मॉलिक्युलर मासचं सेकंड नेम इज मोलर मास. इथे 18 युनिट आन्सर आलं होतं. हे 18 युनिट, दिस वॉज मॉलिक्युलर मास ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ वॉटर. सो सिमिलरली इन टर्म्स ऑफ ग्रॅम मॉलिक्युलर मास नाव युनिटला ग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 18 युनिट वॉटर मॉलिक्यूल इज इक्वल टू 1 मॉलिक्यूल ऑफ वॉटर. बघितलं, हे इथं बघितलेलं आहे. देअरफॉर 18 ग्रॅम ऑफ वॉटर, बघा फक्त युनिट टू ग्रॅम कन्वर्जन केलंय, नंबर सेम ठेवलेला आहे 18.
18 ग्रॅम ऑफ वॉटर इक्वल्स टू 1 मोल मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. त्या पर्टिक्युलर मॉलिक्युल ऑफ वॉटर मध्ये 1 मोल मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत, विच इज इक्वल टू 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. एका वॉटर मॉलिक्युल मध्ये 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर प्रेझेंट आहेत व्हेन वी कॅल्क्युलेट इन टर्म्स ऑफ ग्रॅम मॉलिक्युलर मास, इन टर्म्स ऑफ ग्रॅम्स. ओके, आणि हे अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आपण का करतोय? बिकॉज मोल इट इज द केमिस्ट काउंटिंग युनिट. केमिस्ट लोकांना, सायंटिस्ट लोकांना काउंटिंग युनिट म्हणून ग्रॅम मध्ये कन्सिडर केलं जातं. अँड दॅट ग्रॅम इज कन्सिडर्ड इन टर्म्स ऑफ मोल. त्याला नाव काय दिलं? मोल. ओके, सो बघा खाली वाचतोय मी. केमिस्ट नीड द नंबर ऑफ atoms and molecules while carrying out reactions, and for this they need to relate the mass in grams to the number. ग्रॅम मधला मास नंबरला रिलेट करायचंय. नंबर कुठला? हा नंबर. ग्रॅम हे ग्रॅम. सो 18 ग्रॅम वॉटर कन्सिस्ट ऑफ 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर इन टर्म्स ऑफ नंबर. 18 इन टर्म्स ऑफ ग्रॅम्स, 6.022 into 10⁻23 molecules of water in terms of number of particles. Okay, so 1 mole equals to 6.022 into 10⁻23 number, that is relative mass in grams. In terms of grams मोजायचं असेल तर ही व्हॅल्यू आली. हे वॉटर साठी बोलतोय फक्त आपण. ग्रॅम मध्ये 18 आलं, 18 ग्रॅम वॉटर. आणि इन टर्म्स ऑफ मोल मोजायचं असेल तर 6.022 into 10⁻23 म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर. द वर्ड मोल वॉज इंट्रोड्युस्ड अराउंड 1896. 1896 मध्ये ही कन्सेप्ट फाइंड आउट केली गेली बाय विल्हेम ओस्टवाल्ड. ओस्टवाल्ड हु डिराइव्ड द टर्म फ्रॉम द लॅटिन वर्ड मोल्स मीनिंग हिप और पाईल. पाईल अप करतो ना आपण, मोठी पाईल अप केलं आपण म्हणतो अरे केवढी मोठी हिप लावली. और डोंट पाईल अप द, आपण म्हणतो ना साचवून ठेवू नका. सो ह्या साचवण्याला काय म्हणलेलं आहे? मोल्स. A substance may be considered as a heap of atoms or molecules. एक थप्पी लावली atoms or molecules ची. एक पर्टिक्युलर थप्पी लावली atoms of molecules ची. साठवून ठेवतो ना आपण, पाणी साठवून ठेवलंय सपोज. एका बॅरल मध्ये पाणी साठवून ठेवलंय म्हणजे काय? पाण्याची थप्पी लावली. So that is calculated in terms of moles. The unit mole was accepted in 1967 to provide a simple way of reporting a large number, that is the massive heap of atoms and molecules in a sample. थोडक्यात काय? छोट्याशा ह्याच्यात जरी घेतलं तुम्ही, एखाद्या डबीमध्ये पाणी साचवून ठेवलं तर काय म्हणणार? हिप ऑफ मोल्स येते. इट इज अ हिप. थप्पी लागली ना, आपल्याला माहित नाही त्याच्यामध्ये किती मॉलिक्युल्स आणि किती ॲटम्स प्रेझेंट आहेत, बट द नंबर इन टर्म्स ऑफ नंबर इट इज फिक्स्ड, दॅट इज 6.022 इंटू 10⁻23. हा खूप मोठा नंबर आहे. जर कॅल्क्युलेट केला तुम्ही, हे ऍक्च्युअल कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला कळेल हा केवढा मोठा नंबर येते. एवढे इन टर्म्स ऑफ नंबर पार्टिकल्स प्रेझेंट असतात एका पर्टिक्युलर ॲटम मध्ये किंवा मॉलिक्युल मध्ये. ओके, सो this was all about this concept mole, and from that we saw gram atomic mass and gram molecular mass. दोघांनाही काय म्हणतात? मोलर मास. both of them are called as molar mass because we are calculating in terms of moles. त्या मोल्सचं घेतलेलं मास म्हणजे मोलर मास. प्रिव्हियसली काय बघितलं आपण? ॲटमचं घेतलेलं मास म्हणजे ॲटॉमिक मास, मॉलिक्युलचं घेतलेलं मास म्हणजे मॉलिक्युलर मास. तसंच इन टर्म्स ऑफ मोल कॅल्क्युलेट केलेलं मास म्हणजे मोलर मास. आणि त्याला जज करण्यासाठी त्याला रेफरन्स म्हणून एक नंबर डिस्क्राइब किंवा इन्व्हेंट केला गेला. दॅट नंबर इज कॉल्ड ॲव्होगॅड्रो नंबर, डिनोटेड बाय N0. सो दिस फिनिशेस आवर चॅप्टर. ओके, दिस वॉज ऑल अबाउट दिस 3 कन्सेप्ट. कुठले 3 कन्सेप्ट बघितले? मॉलिक्युलर मास, फॉर्म्युला युनिट मास. हे दोघं तर सेमच आहेत, हे दोघांचे कॅल्क्युलेशन पण सेम आहेत. अँड लास्ट वॉज मोल कन्सेप्ट. मोल कन्सेप्ट मध्ये आपण 3 लोकांना बघितलं. ग्रॅम atomic mass बघितलं, ॲव्होगॅड्रो नंबर अँड ग्रॅम मॉलिक्युलर मास, अँड हाऊ दे आर इंटररिलेटेड विथ इच अदर. ऑल दिस वी हॅव सीन. आता बेस्ड ऑन दिस न्यूमरिकल्स येतात. न्यूमरिकल्सचे एक्झाम्पल्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. एक्झाम्पल 3.3 सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत, हे पण तुम्हाला होमवर्क साठी लिहायचे आहेत. अँड बिसाइड्स दॅट यू हॅव टू ड्रॉ दिस फिगर 3.5 रिलेशनशिप बिटवीन मोल, ॲव्होगॅड्रो नंबर अँड मास. हे सगळं रिलेशन मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं आहे. इन टर्म्स ऑफ फ्लोचार्ट त्यांनी इथे दाखवलेलं आहे. सो यू विल ड्रॉ दिस फिगर फॉर होमवर्क. तुमच्या नोटबुक मध्ये तुम्हाला ड्रॉ करायचे आहे. ओके, हे ड्रॉ करायचं आहे. एक्झाम्पल 3.3, सॉल्ड एक्झाम्पल 3.4 अँड सॉल्ड एक्झाम्पल 3.5 हे सुद्धा तुम्हाला होमवर्क साठी लिहायचं आहे. अँड दिस फिनिशेस आवर चॅप्टर. ऍट द एंड ऑफ द चॅप्टर एक समरी दिलेली आहे. व्हॉट यू हॅव लर्न इन दिस एंटायर चॅप्टर. तुम्ही काय काय शिकलात हे दिलेलं आहे.
एक 5 मिनिटात आपण त्याचा रिकॅप घेऊयात अँड वी विल स्टॉप आवर लेक्चर. ओके, सो व्हॉट यू हॅव लर्न, हे पूर्ण चॅप्टर मध्ये तुम्ही काय काय शिकला. ड्युरिंग अ केमिकल रिएक्शन द सम ऑफ मासेस of the reactants and products remains unchanged. Law of conservation of mass हे शिकलो होतो आपण. This is known as law of conservation of mass. Second, in a pure chemical compound elements are always present in definite proportion of mass. Proportions आपण लॉ बघितला होता आपण, law of definite proportion or constant proportions. This is known as law of definite proportions. एखाद्या कंपाऊंड मध्ये त्याच्या पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएंटचं प्रोपोर्शन हे फिक्स्ड असतं, ते कधी चेंज होत नाही. थर्ड, an atom is the smallest particle of the element that cannot usually exist independently and retain all its chemical properties. Atom is the smallest, finest particle. It is beyond our imagination. एवढा tiny आहे, naked eyes नी दिसत नाही. A molecule is the smallest particle of an element or a compound capable of independent existence under ordinary conditions. It shows all the properties of the substance. When atoms are combined together, it forms molecules, and these particular molecules they have an independent existence. ते सगळ्या प्रॉपर्टीज शो करतात त्या सबस्टन्सच्या. ओके, a chemical formula of a compound shows its constituent elements and the number of atoms of each combining element. हे कोण दाखवतं? केमिकल फॉर्म्युला. Clusters of atoms that act as an ion are called polyatomic ions. एखादा पर्टिक्युलर क्लस्टर किंवा ग्रुप ऑफ atoms a particular ion is carrying, that is called a polyatomic ion. They carry a fixed charge on them. For example, कुठलं बघितलं होतं आपण? सांगा. NH4. ओके, अमोनियम आयनचा एक्झाम्पल बघितलं होतं आपण. Then the chemical formula of a molecular compound is determined by the valency of the element. Chemical formula कशावरनं जस्टिफाय करतो आपण? Valency. What is valency? It is the combining capacity of that particular atom of element. Valency can be considered as arms or hands of that particular atoms of element. बघितलं होतं आपण ऑक्टोपस आणि ह्युमनचं एक्झाम्पल बघितलं होतं प्रिव्हियस लेक्चर मध्ये. रिकॉल करा ते कसा केमिकल कंपाऊंड फॉर्म्युला कसा तयार होतो. बाय क्रिस क्रॉसिंग द व्हॅलेन्सीज ऑफ द टू एलिमेंट्स वी मेक द कंपाऊंड फॉर्म्युला. In ionic compounds, the charge on each ion is used to determine the chemical formula of the compound. Then Avogadro number, Avogadro constant आता बघितलं आपण. आणि last was the mole. What is the mole? It is the amount of substance that contains the same number of particles. कुणाचे पार्टिकल्स? ॲटम्सचे पार्टिकल्स असतील, आयन्सचे असतील, मॉलिक्युल्सचे असतील किंवा फॉर्म्युला युनिट्सचे असतील. ॲज देर आर ॲटम्स इन एक्झॅक्टली 12 ग्राम ऑफ कार्बन 12 आयसोटोप. And mass of 1 mole of a substance is called its molar mass. 1 mole of substance जे काही मास असेल त्याला काय म्हणतात? मोलर मास. मग ते 1 मोल सबस्टन्स, मग त्या सबस्टन्स मध्ये ॲटम असला तरी त्याला मोलर मास म्हणणार किंवा मॉलिक्यूल असला तरी त्याला मोलर मास म्हणणार. ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट दिस एंटायर चॅप्टर्स समरी. सो वी विल स्टॉप हियर. एक्सरसाइजचे सगळे आन्सर्स तुम्हाला ऑलरेडी दिलेले आहेत. स्टार्ट रायटिंग देम. गो थरो विथ दिस चॅप्टर. Coming tomorrow or day after tomorrow, I will be submitting one question paper based on this chapter. तो solve करा अभ्यास करून and then we will move on to chapter number 4. Okay? So we will stop here now. पुन्हा सांगतो, स्टडी करा, सगळे क्वेश्चन आन्सर लिहून काढा नोटबुक मध्ये व्यवस्थित. काही डाऊट असतील तर तुम्ही मला कधीही विचारू शकता, कॉल करून विचारू शकता, व्हॉट्सअपवर विचारू शकता. एनी टाइम आय एम अवेलेबल फॉर यू 24 hours.